नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं टाईम टेबल आहे ते ठाणे विभागाचं बदललेलं आहे. तर बदललेलं टाईम टेबल कसं आहे, काय आहे याची सगळी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही जर पाहाल तर इथं आहे हे रिवाइज टाइम टेबल दिलेलं आहे. ठाण्यासाठी, शहापूरसाठी, जव्हारसाठी, डहाणू, अलिबाग आणि रोहासाठी. ओके. याच्यानुसार जर बघितलं तुम्ही तर याची PDF ऑलरेडी मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर पहिले काय केलं होतं की त्याने 27/1 ते 27/2 या तारखेला काय केलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्यांनी काय केलं की ते टाइम टेबल बदललेलं आहे. तर 6 तारखेपासून काय केलं की टाइम टेबलमध्ये बदलला आहे. 5 तारखेपर्यंत काय करायचं की ॲज इट इज तुमचं होतं ना त्या टाइम टेबलनुसार. म्हणजे हे जे टाइम टेबल आहे 7 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत हे पहिलेच टाइम टेबल आहे. याच्यात काहीही बदल नाहीये. लक्षात घ्या, याच्यात काहीही बदल नाहीये. त्यामुळे त्यांनी ॲज इट इज जायचं आहे. 6 तारखेपासून काय करायचं की वेळ वेळ बदललेला आहे. तर मी ठाण्यासाठीची ऑलरेडी तुम्हाला माहिती दिलेली आहे मी ठाण्याला. ओके. त्याच्यानंतर शहापूरची ऑलरेडी माहिती दिलेली आहे, शहापूरची. आता काय करताय, तुम्हाला बाकीचे राहिलेले म्हणजे डहाणूसाठीचे विद्यार्थी, त्याच्यानंतरनं जव्हारसाठी, त्याच्यानंतरनं अलिबागसाठी आणि त्याच्यानंतरनं रोहासाठी या 4 याची करण्यात एकत्रित माहिती देणार आहे. तर जर पाहिलं डहाणूसाठी जर पाहाल तुम्ही, तर डहाणूसाठी 1 ते 5 या तारखेला ॲज इट इज तुम्ही पहिले जसं टाईम टेबल आहे त्याच्यानुसार जायचं आहे. त्याच्यानंतर 6 तारखेपासून जर पाहाल तुम्ही 6 तारखेपासून तर 39,039 ते 33,453 पहिली शिफ्टला, 8च्या शिफ्टला, 11च्या शिफ्टला 33,454 ते 33,868 सेकंड शिफ्ट. त्याच्यानंतर थर्ड शिफ्टला 33,869 ते 34,288 1250 विद्यार्थी आहेत. आता यांनी काय करायचं आहे, या लिस्टमध्ये शहापूर झालं. डहाणूच्या लिस्टमधनं काय करायचं की या लिस्टमधून त्यांनी जायचं आहे. तर डहाणूची जी यादी आहे, डहाणूच्या या लिस्टमधून त्यांनी जायचं आहे. ओके. या यादीमधून काय करायचं, तुम्ही जायचं आहे. ठीक आहे. इथे तुम्ही जर बघाल तुम्ही लिस्ट, तर या लिस्टमधून तुम्ही जायचं आहे. त्याच्यानंतरनं ते झालं डहाणूसाठीचं. 6 तारखेला झाला. 7 तारखेला 34,000 289 ते 34,703. त्याच्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 34,704 ते 35,118. थर्ड शिफ्टमध्ये 35,119 ते 35,538 थर्ड शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर 8 तारखेला बघा 35,539 ते 35,953 फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्टमध्ये 35,954 ते 36,368 सेकंड शिफ्ट. थर्ड शिफ्टला 36,369 ते 36,768 88. त्याच्यानंतर 9 तारखेला अ, 36,789 ते 37,203 फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्टमध्ये 37,204 ते 37,618 सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टमध्ये 37,619 ते 38,028 थर्ड शिफ्ट. त्याच्यानंतर 10 तारखेला 38,039 ते 38,453 फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्ट 38,454 ते 38,868 थर्ड शिफ्ट 38,869 ते 39,288. त्याच्यानंतर 12 तारखेला 39,288 ते 39,703 सेकंड शिफ्ट 39,704 ते 40,118 थर्ड शिफ्ट 40,119 ते 40,538 थर्ड शिफ्ट आणि त्याच्यानंतर 13 तारखेला 40,539 ते 40,553 फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्टमध्ये 40,954 ते 41,368 आणि थर्ड शिफ्टमध्ये 41,369 ते 41,788. आता याच्यानुसार काय करायचं, तुम्ही या लिस्टनुसार काय करायचं की जायचं आहे. तुमच्या इथे बघा लिस्टमध्ये नंबर दिलेले आहेत तुमचे. हे नंबर चेक करून तुम्ही काय करायचं की त्या-त्या ठिकाणी जायचं आहे. ओके. हे झालं. शहापूर झालेलं आहे, ठाणे झालेलं आहे. आता जव्हारची यादी दाखवतो तुम्हाला. आता जव्हारसाठी जर बघाल तुम्ही, तर हे जव्हारसाठी जव्हारसाठी 1 ते 5 मध्ये ॲज इट इज तुम्हाला टाईम टेबल होता. त्याच्यानंतर 6 तारखेनुसारच जायचं आहे. 6 तारखेला काय केलं 45,049 ते 45,413 फर्स्ट शिफ्ट. आता ही जव्हारची यादी आहे. ओके. या यादीमध्ये हा नंबर तुम्ही चेक करायचा आहे. या नंबरनुसार काय करायचं, तुम्ही जायचं आहे. आता हे डहाणूची गोष्ट होतो इथे. त्याच्यानंतर 6 तारखेला फर्स्ट शिफ्ट झालेली आहे. सेकंड शिफ्टमध्ये 45,400 14 ते 45,768 88. थर्ड शिफ्ट 45,779 ते 46,148 थर्ड शिफ्ट. त्याच्यानंतर 7 तारखेला 46,149 ते
46,513 फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्टमध्ये 46,514 ते 46,868 78 सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टमध्ये 46,879 ते 47,248. त्याच्यानंतर 8 तारखेला 47,249 ते 47,613. त्याच्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 47,614 ते 47,978. थर्ड शिफ्टमध्ये 47,979 ते 48,348 थर्ड शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर 9 तारखेला 48,349 ते 48,713 फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्टमध्ये 48,714 ते 49,078. त्याच्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये 49,079 ते 49,448 मध्ये. त्याच्यानंतर 10 तारखेला 49,449 ते 49,813 फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्टमध्ये 49,814 ते 50,178 सेकंड शिफ्ट. त्याच्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये 50,179 ते 50,448. त्याच्यानंतरनं 12 तारखेला पाहिलं तर 50,449 ते 50,913. सेकंड शिफ्टमध्ये जर पाहिलं तर 50,914 ते 50,278. थर्ड शिफ्टमध्ये 51,278 होतं. 51,279 ते 51,148 648 थर्ड शिफ्ट. त्याच्यानंतर 13 तारखेला 51,649 ते 52,228. त्याच्यानंतरनं याच्यामध्ये जर पाहिलं तर सेकंड शिफ्टमध्ये 52,200 52,029 ते 52,408 सेकंड शिफ्ट. थर्ड शिफ्टमध्ये 52,409 ते 52,788 हे सेकंड शिफ्टचे विद्यार्थी होते. ओके. हे होते थर्ड शिफ्टचे विद्यार्थी. तसे या लिस्टनुसार जायचं आहे. तर अलिबागमध्ये जर पाहिलं तर पहिलं 1 ते 5 ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर 6, 7, 8, 9, 10, 12 आणि 14 सॉरी 12 आणि 13 या तारखानुसार काय करायचं की या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. त्याच्यानंतरनं रोह्यासाठी सेम 1 ते 5 ॲज इट इज आहे. 1 ते 5 ॲज इट इज. आता तुम्हाला कुठली लिस्ट पाहायची आहे? इथली लिस्ट पाहायची आहे. अलिबागसाठी ही लिस्ट पाहायची आहे. ते सीरियल नंबर पाहायचे आहे त्यातले. ते सीरियल नंबर पाहायचे आहेत. ओके. त्याच्यानंतरनं आता इथे बघा 6 तारखेला 71,208 ते 71,707 ही फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्टमध्ये 71,708 ते 72,208. त्याच्यानंतरनं थर्ड शिफ्टमध्ये पाहिलं तर 72,208 ते 72,707 हे हे थर्ड शिफ्ट झाली. तर असंच 12 तारखेपर्यंत काय करायचं की जायचं आहे. तर ही माहिती होती. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता किंवा मला तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जॉइन करून विचारू शकता. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.